होतं. आणि हो, हे रिव्हिजन फॅक्ट आहे, त्याच्यामुळे डिटेल डिस्कशन नाही, फक्त आपण रिव्हिजन करणार आहे. 1858पर्यंत आपल्या इंडियामध्ये जो कंट्रोल होता तो ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामध्ये होता. आणि मग ते कंट्रोल कशा थ्रू करत होते, तर व्हेरियस ॲक्ट ते आणायचे. म्हणजे ॲक्ट एक त्यांचं एक प्रकारचं शस्त्र होतं असं आपण म्हणू शकतो. वेगळे वेगळे ॲक्ट घेऊन यायचे आणि मग त्या ॲक्ट थ्रू ते सर्व कंट्रोल करायचे. जसं की रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, पीट्स इंडिया ॲक्ट 1784, चार्टर ॲक्ट 1813, देन 1833, 1853. हो, हे असे सर्व ॲक्ट होते, त्याच्या थ्रू ते सर्व कंट्रोल बघायचे. पण 1857 नंतर काय झालं की जसं रिवोल्ट केला, म्हणजे 1857मध्ये आपल्याकडच्या म्हणजे इंडियन्सने रिवोल्ट केला आणि त्याच्यामुळे ब्रिटिश क्राऊन जे होते, म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंट जी होती इंग्लंडमध्ये, तिथे त्यांना कळलं की आता इथं यांचा कंट्रोल नाही राहणार आहे. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातून कंट्रोल हळूहळू सुटत चालला. आणि म्हणून इंडिया ब्रिटिश क्राऊनच्या अंडर आलं, ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या अंडर आलं. आणि मग त्यांनीसुद्धा ॲडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी ॲक्ट्सचाच वापर केला, जसं की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858, त्याच्यानंतर काउन्सिल ॲक्ट 1892, 1909, 1919, 1935. हे अशा प्रकारचेच ॲक्ट ते करत गेले आणि त्या ॲक्ट थ्रू ते वेगळ्या वेगळ्या प्रोव्हिजन्स आणायचे काही काही त्याच्यामध्ये, आणि आपल्याला आपल्या इथं कंट्रोलिंग करायचे. एक एक ॲक्ट आपण बघू. सगळ्यात अगोदर 1858च्या अगोदरचे आपण बघतोय. रिवोल्टच्या आधी 1857चे ते रिवोल्ट आहे, रिवोल्टच्या आधीचा ॲक्ट रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. या ॲक्ट अकॉर्डिंग जे बेंगॉलचे गव्हर्नर होते, जे बेंगॉलचे गव्हर्नर होते, गव्हर्नर ऑफ बेंगॉल जे होते, त्यांना गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल अशी पदवी दिली, असं त्यांना पोस्ट देण्यात आला. आणि त्यांच्यासोबत एक एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात आलं तिथं, ज्याच्यामध्ये 4 मेंबर्स होते. त्याच्यानंतर याच ॲक्ट अकॉर्डिंग बॉम्बे आणि मद्रासला सबऑर्डिनेट केलं गेलं बेंगॉलच्या. आणि त्याच्यामुळे बॉम्बे आणि मद्रासचे जे गव्हर्नर होते त्यांनाही थोडा म्हणजे हे आवडलं नव्हतं. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट इस्टॅब्लिश केलं कलकत्त्याला. सो रेग्युलेटिंग कोणत्या ॲक्ट अकॉर्डिंग कोलकाताचं पहिलं सुप्रीम कोर्ट इस्टॅब्लिश झालं तर ते रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 अकॉर्डिंग. नेक्स्ट ॲक्ट आहे पीट्स इंडिया ॲक्ट. पीट्स इंडिया ॲक्टला ईस्ट इंडिया कंपनी ॲक्ट असं पण म्हटलं जातं. तर ईस्ट इंडिया कंपनी ॲक्ट असं सुद्धा म्हटलं तर 1784मध्ये हा ॲक्ट आलेला आहे. 1784मध्ये हा ॲक्ट आला आहे. आणि या ॲक्ट अकॉर्डिंग एक काउन्सिल, म्हणजे एक 6 मेंबर्सची बॉडी प्रोव्हाइड केलेली, एक मंडळ प्रोव्हाइड केलं गेलं, त्याला बोर्ड ऑफ काउन्सिल, ठीक आहे, बोर्ड ऑफ कंट्रोल, नॉट काउन्सिल, बोर्ड ऑफ कंट्रोल, BOC इथे लिहिलेलं आहे, बोर्ड ऑफ कंट्रोल म्हटलं केलं. बरं, तर त्याच्यामध्ये मेंबर्स कोण होते? एक असेल सेक्रेटरी ऑफ स्टेट असेल, सेक्रेटरी म्हणून. त्याच्यानंतर एक चान्सलर ऑफ एक्सचेकर, ठीक आहे. चान्सलर ऑफ एक्सचेकर म्हणजे तिजोरी जी होती खाजगी तिजोरी असते त्याचे सल्लागार. त्याच्यानंतर 4 PV काउन्सिलर, ठीक आहे, काही त्यांचे प्रायव्हेट काउन्सिलर्स. असे हे 6 मेंबर्सची एक बॉडी इस्टॅब्लिश केली. कोणत्या ॲक्ट अकॉर्डिंग? पीट्स इंडिया ॲक्ट 1784. त्याला ईस्ट इंडिया कंपनी ॲक्टसुद्धा म्हणतात. बोर्ड ऑफ काउन्सिल आलं त्याच्यातून. नेक्स्ट ॲक्ट आहे 1833. 1833 ॲक्टमध्ये काय काय झालं तर कंपनीची जी मोनोपोली होती टी आणि चायना ट्रेडवरती, म्हणजे चायनामधला व्यापार आणि चहाचा जो व्यापार, याच्यामध्ये कंपनीची मोनोपोली इस्टॅब्लिश झाली होती. मोनोपोली इस्टॅब्लिश होणं म्हणजे एकाधिकार, त्यांच्याकडे जास्त पॉवर होती, तर ती ॲबॉलिश केली गेली चार्टर ॲक्ट 1873 अकॉर्डिंग. म्हणजे त्यांच्याकडे जी एकाधिकारशाही होती ती ॲबॉलिश झाली, बंद झाली. त्याच्यानंतर गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बनवण्यात आलं. कोणत्या ॲक्ट अकॉर्डिंग? चार्टर ॲक्ट 1839, पहिला चार्टर. आणि त्या सिव्हिल आणि मिलिटरी पॉवर जे आहे ते त्यांच्याकडे देण्यात आले. एक लॉ कमिशन इस्टॅब्लिश केलं गेलं. कोणत्या ॲक्ट अकॉर्डिंग? चार्टर ॲक्ट अकॉर्डिंग लॉ कमिशन इस्टॅब्लिश केलं गेलं. इस्टॅब्लिश म्हणण्यापेक्षा कॉन्स्टिट्यूट केलं गेलं ते. आणि त्याच्या कोणाच्या अंडर? मॅकॉलेच्या अंडर. त्याच्यानंतर इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचं फाउंडेशन केलं. म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस तिथं काढल्या गेल्या, सुरू केल्या गेल्या. मग येतो पुढचा चार्टर ॲक्ट 1853, 20 वर्षांनंतरचा. याच्यामध्ये पार्लिमेंट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटचं एक फाउंडेशन असं म्हटलं जातं. याच्यामुळे आपल्या इंडियामध्ये पार्लिमेंटरी सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट
ॲक्टचा पाया आला. कोणता? चार्टर ॲक्ट 1853 अकॉर्डिंग. याच ॲक्ट अकॉर्डिंग त्यांनी असं ठरवलं की एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, कायदेमंडळ कार्यकारी मंडळ, दोघं वेगळे केले गेले. आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरचे जे मेंबर्स होते, बोर्ड ऑफ काउन्सिल बघितलं होतं तसंच बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते, त्याचे जे मेंबर्स होते ते 24वरून 18वर केले, रिड्यूस केले त्यांनी मेंबर्स. पुढचा ॲक्ट आहे नेक्स्ट पेजवरचा सगळ्यात पहिला ॲक्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858. आता हा रिव्हॉल्ट झालेला नंतर आहे आणि त्याच्या अंडर पॉवर जे ते पूर्ण ब्रिटिश क्राऊनच्या अंडर गेले. गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असं जो पद होतं ते आता व्हाईसरॉय ऑफ इंडिया असं म्हटलं गेलं. ठीक आहे. आणि सर्व जी पॉवर आहे आता ती ब्रिटिश क्राऊनच्या अंडर आहे. सर्व जे गव्हर्नमेंट डायरेक्ट करणार आहे ते ब्रिटिश क्राऊन डायरेक्ट करणार आहे. ओके, इथं गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया यांचं डेझिग्नेशन चेंज केलं आहे, व्हाईसरॉय ऑफ इंडिया असं म्हटलं गेलं. सेकंड जो पॉईंट आहे इंडिया काउन्सिल ॲक्ट 1861 नंतर. 1858चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आहे. 1861चा ॲक्ट आहे इंडियन काउन्सिल ॲक्ट. आणि या काउन्सिल ॲक्ट अकॉर्डिंग व्हाईसरॉय नॉमिनेट करू शकत होते इंडियन्सला. त्यांच्या काउन्सिलमध्ये ते इंडियन्सला नॉमिनेट करू शकत होते, फक्त नॉन ऑफिशियल मेंबर म्हणून आपल्याला ते नॉमिनेट करू शकत होते. आणि मग तो ॲक्ट आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा 1862मध्ये 3 इंडियन्सला सगळ्यात पहिले नॉमिनेट केलं गेलं. आणि आता व्हाईसरॉय ऑर्डिनन्स पण इश्यू करू शकत होते, ऑर्डिनन्स इश्यू करण्याची पॉवर. ठीक आहे, इथं नियम लिहिले म्हणजे त्यांना नियम काढण्याची पॉवरसुद्धा भेटली होती ब्रिटिश कंट्रोलच्या अंडरच, पण ते स्वतः नियम लागू करू शकत होते. दुसरा इंडियन काउन्सिल ॲक्ट आहे 1892चा. पहिला इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861च्या अंडर, त्याच्यामध्ये व्हाईसरॉयने नॉन ऑफिशियल मेंबर म्हणून इंडियन्सला नॉमिनेट केले. ॲज अ रिव्हिजन परत बोलते. सेकंड इंडियन काउन्सिल ॲक्ट आहे 1892मध्ये. 1892चा जो सेकंड इंडियन काउन्सिल ॲक्ट आहे याच्यामध्ये नॉन ऑफिशियल मेंबर्सची संख्या वाढवण्यात आली. मागच्या ॲक्टमध्ये 1861चा जो इंडियन काउन्सिल ॲक्ट होता त्याच्यामध्ये अगोदर 3च केले गेले होते त्या अकॉर्डिंग, पण आता ही संख्या वाढवण्यात आली. आणि सेंट्रलला आणि प्रोव्हिन्सला दोघे ठिकाणी लेजिस्लेटिव्ह काउन्सिल्स वेगळे करण्यात आले. दोघांमध्ये वेगळे करण्यात आलेले नाही, तर पार्लिमेंटरीमध्येच ते होतं. इथं या ॲक्ट अकॉर्डिंग दोघांमध्ये म्हणजे सेंट्रलची लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि प्रोव्हिन्सेसची जी लेजिस्लेटिव्ह काउन्सिल होती दोघं ठिकाणी नॉन ऑफिशियल मेंबर्सची संख्या वाढवली. आणि जे मेंबर्स होते आता लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे ते प्रश्न विचारू शकत होते गव्हर्नमेंटला, रूलर्सला किंवा रुलिंग सिस्टीमला. कंट्रोलिंग सिस्टीममध्ये त्यांचा रोल इथून सुरू झाला. नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक ॲक्ट आहे इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909. सो इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909 याला मोर्लो मिंटो रिफॉर्मसुद्धा म्हणतात. ठीक आहे, मोर्लो मिंटो रिफॉर्म्स म्हणून सुद्धा ओळखला जातो. आणि त्याच्यामुळे आणखीन जी मेंबर्स होते लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये ते 16वरून 60पर्यंत संख्या वाढवण्यात आली लेजिस्लेटिव्ह काउन्सिल्समधल्या मेंबर्सची. आणि या ॲक्टमुळे आपल्याला कम्युनल रिप्रेझेंटेशन सिस्टीम भेटली, म्हणजे वेगळ्या कम्युनिटीसाठी वेगळं रिप्रेझेंटेशन. आणि मग ज्या कम्युनिटीचे ते इलेक्टोरेट आहे म्हणजे त्यांच्यासाठी जे उमेदवार उभे त्यांचे वेगळ्या कम्युनिटीचे आणि त्यांना तेच मग व्होट करतील, असे या ॲक्टपासून सुरू करण्यात आलं 1909. सगळ्यात पहिले कम्युनल रिप्रेझेंटेशन इथून सुरुवात झालेली आहे. मग म्हणूनच तिथं वेगळं कम्युनल रिप्रेझेंटेशन झालं मुस्लिमचं, त्यांच्यासाठी वेगळे इलेक्टोरेट्स होते, मुस्लिम वोटर्स वेगळे होते. नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919. काउन्सिल ॲक्ट 3 आहे 1861चा आहे. नॉन ऑफिशियल मेंबर म्हणून इंडियन्सला नॉमिनेट करायला सुरुवात झाली. एक 1892चा आहे, त्याच्यामध्ये त्याच मेंबर्सची संख्या वाढवण्यात आलेली आहे. आणि जो 1909चा आहे तिच्यामध्ये कम्युनल रिप्रेझेंटेशन हे महत्त्वाचे पॉईंट्स आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919. आता हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफोर्ट असं सुद्धा म्हणतात. या सिस्टीममध्ये डायरची म्हणजे ड्युअल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इथून सुरुवात झाली. एक सेंटरला आणि प्रोव्हिन्सेसला वेगळी गव्हर्नमेंट ही इथून सुरुवात झालेली आहे. डायरची सिस्टीम आपल्याकडे पण आहे. प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट जे होते ते डिवाईड केले गेले, म्हणजे जसे आता युनियन आणि स्टेट लिस्ट असतं तसंच त्या प्रकारे प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट आणि सेंट्रलचे सब्जेक्ट हे डिवाईड केले ट्रान्सफर केले गेले आणि ज्याचे त्याचे ते रिझर्व ठेवले गेले. सगळ्यात पहिल्यांदा बायकॅमरलिझम आणि डायरेक्ट इलेक्शन्स इथे घेतले गेले. सगळ्यात पहिले डायरेक्ट इलेक्शन्स कधी घेतले गेले तर 1919च्या ॲक्ट अकॉर्डिंग तेव्हापासून सुरुवात करण्यात आली.
कम्युनल रिप्रेझेंटेशन फक्त मुस्लिम्ससाठी न राहता आता शीख, ख्रिश्चन्स आणि अँग्लो इंडियन्स यांच्यासाठी सुद्धा एक्सटेंड केलं गेलं. त्याच्यानंतर याच ॲक्टनुसार पब्लिक सर्व्हिस कमिशन हे इस्टॅब्लिश करण्याची प्रोव्हिजन ठेवली गेली, जे 1926मध्ये इस्टॅब्लिश करण्यात आलं. पब्लिक सर्व्हिस कमिशन कशासाठी, तर सिव्हिल सर्वंट्स रिक्रुटमेंटसाठी एक बॉडी पाहिजे म्हणून. आणि याच याच्यामध्ये म्हणजे ह्याच ॲक्ट दरम्यान एम.एन. रॉय यांनी आयडिया ठेवली, म्हणजे त्यांनी विचार मांडला की इंडियाची कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली तयार व्हायला पाहिजे. 1934मध्ये त्यांनी हा थॉट सगळ्यांसमोर ठेवला, इंट्रोड्यूस केला. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची आयडिया त्यांनी 1934मध्ये एम.एन. रॉय यांनी ठेवली. नेक्स्ट, गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. सो गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 हा सुद्धा एक महत्त्वाचा ॲक्ट आहे. या 1935च्या ॲक्टमुळे आपल्याला इस्टॅब्लिशमेंट भेटलं, इंडियन फेडरेशनचं इस्टॅब्लिशमेंट झाली. ओके, या ॲक्ट अकॉर्डिंग इंडिया ॲज अ फेडरेशन, एक संघ म्हणून ते इस्टॅब्लिशमेंट झाली. म्हणजे याच ॲक्टच्या अंडर की इंडिया हे एक फेडरेशन आहे, एक आपण असं म्हणू शकतो की त्याच्यामध्ये एक संघ येतो ज्याच्यामध्ये प्रोविन्सेस पण आहे, प्रिन्सली स्टेट्स पण आहे ॲज अ युनिट्स, म्हणजे वेगळे वेगळे आपण ते धरून एकत्र कन्सिडर करू शकतो. हे या ॲक्टपासून असं सुरुवात झालेली आहे. या ॲक्टने ती प्रोव्हिजन प्रोव्हाइड केली की आपण एक फेडरेशन इस्टॅब्लिश करू शकतो इंडियासाठी, फेडरेशन ऑफ इंडिया इस्टॅब्लिश करू शकतो. आणि याच्यामुळे पॉवर जे होते ते 3 लिस्टमध्ये डिवाईड केले गेलं, फेडरल लिस्ट, प्रोव्हिन्शियल लिस्ट अँड कॉन्करंट लिस्ट. फेडरल म्हणजे जे पूर्ण असेल, जशी आपली युनियन लिस्ट असते, म्हणजे पूर्ण गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये असते ती. स्टेट लिस्ट, तसं इथं प्रोव्हिन्शियल लिस्ट होतं. सो फेडरल लिस्ट, प्रोव्हिन्शियल लिस्ट अँड कॉन्करंट लिस्ट. कॉन्करंट म्हणजे दोघांचा त्याच्यामध्ये अधिकार असतो, दोघांच्या याच्यामध्ये देतात. आणि डायरची सिस्टीम इथं अबॉलिश केली गेली, हे खूप महत्त्वाचं आहे. डायरची जे होतं ते इथं अबॉलिश केलं गेलं प्रोव्हिन्सेसमध्ये, आणि त्याच्याऐवजी प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी तिथं इंट्रोड्यूस केलं गेली. ठीक आहे, त्यांना तेवढी स्वायत्तता दिली. तिथं बायकॅमरलिझम इंट्रोड्यूस केलं, इथं बायकॅमरलिझम इंट्रोड्यूस केलं गेलं आहे. ठीक आहे, द्विगृही जे म्हणतात आपल्या इथं, हा असा वर्ड येतो बायकॅमरलिझमचा, म्हणजे 2 हाऊसेस. त्याच्यानंतर 6 आउट ऑफ 11 6 प्रोव्हिन्सेस जे होते, 11 प्रोव्हिन्सेसपैकी 6 प्रोव्हिन्सेसमध्ये त्यांनी बायकॅमरलिझम सुरू केलं होतं. किती याच्यात सुरू केलं असं ते लिहिलं तिथं. आणि 10% ऑफ पॉप्युलेशनला वोटिंग राईट भेटले. आणि हो, अजून 1935 गव्हर्मेंट ॲक्ट इंडिया, या अकॉर्डिंग RBIची इस्टॅब्लिशमेंटसुद्धा झाली. नेक्स्ट, ऑगस्ट ऑफर आहे 1940. सो ऑगस्ट ऑफरमध्ये प्रॉमिस 1940मध्ये त्यांनी आपल्याला असं एक प्रॉमिस केलं की आपल्याला एक असेंब्ली ते सेटअप करून देतील इंडियन कॉन्स्टिट्यूशन फ्रेम करण्यासाठी. आणि असं म्हणजे त्याने आपल्याला प्रॉमिस केलं की ते आपल्याला असेंब्ली सेटअप करून देतील. अजून व्हॉइसरॉयचं जे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होतं, जे आपण बघितलं होतं 1861च्या काउन्सिल ॲक्टमध्ये, इकडंच 1861च्या काउन्सिल ॲक्टमध्ये बघितलं होतं. तर ऑगस्ट ऑफर 1940मध्ये, थोडं परत टॉपिकचं नाव घेते, त्यांनी प्रॉमिस केलं की ते आपल्याला असेंब्ली सेटअप करून देतील कॉन्स्टिट्यूशन बनवण्यासाठी. आणि व्हॉइसरॉयचं जे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आहे ते आम्ही अजून एक्सपांड करू, अजून मेंबर्स त्यामध्ये घेऊ, असं त्यांनी एक आपल्याला ऑफर देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे थोडं त्यांना असं वाटलं होतं पुन्हा हवं त्यांच्या आपण कंट्रोलमध्ये यायला हवं. त्याच्यानंतर क्रिप्स मिशन 1952, क्रिप्स समिती असं म्हणतात त्याला. तर क्रिप्स मिशनने काय केलं की आपलं जे स्टेटस होतं, म्हणजे डॉमिनियन स्टेटस होतं, सार्वभौमत्व जे होतं, त्यांनी ते मांडलं, प्रपोज केलं. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तिथं, पण मग त्याच्यानंतर हे समोर ठेवण्यात आलं की कॉन्स्टिट्यूशन जे ते फक्त कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीज बनवणार आहे. आपल्याला त्याच्यामध्ये कोणतंच ब्रिटिश नेगोसिएशन नको आहे. म्हणजे क्रिप्स मिशन 1942 जे आहे, तर त्या मिशननुसार आपलं जे डॉमिनियन स्टेटस म्हणतो आपण, म्हणजे आम्ही सार्वभौम आहोत करण्यासाठी, हे आपण पुढे ठेवलं. आणि
कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जे आहे ते फक्त कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीज बनणारे, ज्याचे मेंबर्स इलेक्शनने भेटतील. प्रोविन्शियल असेंब्लीजमधून आम्ही ते इलेक्ट करू किंवा नॉमिनेट करतील प्रिन्सली स्टेट्समध्ये, म्हणजे जे अजून पण जिथे राजाचा कंट्रोल होता असं वगैरे. कोणतंच प्रोविन्शियल स्टेट कॉन्स्टिट्यूशन असेंब करायला म्हणजे कोणत्याच प्रोविन्शियल स्टेट जे म्हटले नो प्रोविन्स, कोणतंच प्रोविन्शियल स्टेट तयार नव्हते ते एक्सेप्ट करायला, कॉन्स्टिट्यूशन एक्सेप्ट करायला ते तयार नव्हते प्रोविन्शियल स्टेट. आणि जे ब्रिटिशांनी नेगोशिएट केलेलं असेल असं, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कळतं आहे 1942 क्रिप्स मिशन आहे, तर ते क्रिप्स कमिटी आली होती. पण आपल्याकडचे इंडियन्स तयार नव्हते की ब्रिटिशांनी ठरवून दिलेलं किंवा त्यांनी नेगोशिएट केलेलं असं कॉन्स्टिट्यूशन आम्ही एक्सेप्ट करणार नाही. आम्ही सार्वभौम आहोत, आम्हाला स्वतःचं कॉन्स्टिट्यूशन पाहिजे जे कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीने बनवलं असेल. त्याचे मेंबर्स आपण प्रोविन्समधून इलेक्ट करू किंवा नॉमिनेट करतील प्रिन्सली स्टेटमधले. ब्रिटिश नेगोशिएशन त्यात नको आहे. मग कॅबिनेट मिशन प्लॅन आला, ठीक आहे. तर कॅबिनेट मिशन प्लॅन जो आहे 1946मध्ये नॉमिनेटेड मेंबर्सने, आणि त्यांनी काय प्रपोज केलं की एक युनियन असेल इंडियाचं, ज्याच्यामध्ये दोघं ब्रिटिश आणि इंडियन स्टेट्स, ब्रिटिश स्टेट पण असतील आणि इंडियन स्टेट पण असतील, असं दोघांचं आपण युनियन करू. सेंट्रल पॉवर जे ती म्हणजे सेंट्रल पॉवर म्हणजे त्याच्यामध्ये फॉरेन अफेअर्स जे डिफेन्स वगैरे कम्युनिकेशन जे हे सर्व सेंट्रलकडे असतील. आणि इंडिया जो आहे तो 3 ग्रुप्समध्ये डिवाईड करण्यात येईल, म्हणजे असं त्यांनी ठरवण्यात आलं 1946मध्ये जे नॉमिनेट केले, जे कॅबिनेट मिशन प्लॅन आहे. सो हा तो प्लॅन होता की एक युनियन असेल इंडियाचं, ज्याच्यामध्ये दोघं असतील, ब्रिटिश इंडियन स्टेट पण असतील आणि इंडियन स्टेट पण असतील, म्हणजे ज्या स्टेट्सवरती ब्रिटिशचा कंट्रोल असे. आणि सेंट्रल गव्हर्मेंट फॉरेन अफेअर, डिफेन्स, कम्युनिकेशन्स यांच्यामध्ये लक्ष देईल. म्हणजे यावेळेस इंडियाला ते 3 पार्ट्समध्ये डिवाईड करणार होते. मग येतं नेक्स्ट पॉईंट, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. पण हे असं नाही झालं, आपली शेवटी फायनली कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बनली आणि कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली इलेक्शन झाले, त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आपली बनली. आणि कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बनल्यानंतर फर्स्ट मीटिंग जी आहे ती 9 डिसेंबर 1946ला झाली कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची. ओके, 1946ला 9 डिसेंबरला फर्स्ट मीटिंग झाली. राजेंद्र प्रसाद जे होते ते प्रेसिडेंट होते असेंब्लीचे, HC मुखर्जी व्हाईस प्रेसिडेंट होते, BN राव ॲडवायझर्स होते. आणि या असेंब्लीमध्ये 22 इम्पॉर्टंट कमिटीज फॉर्म केल्या गेल्या की ज्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन मेकिंगचे वेगळे कामं असतील. त्याच्यातलीच एक महत्त्वाची कमिटी या 22 इम्पॉर्टंट कमिटीजपैकी ड्राफ्टिंग कमिटी, जी कॉन्स्टिट्यूशनचा ड्राफ्ट बनवण्यासाठी, ती कधी अपॉइंट झाली? ऑगस्ट 1947मध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे हेड होते, चेअरमन होते. आणि पूर्ण जर आपण ह्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं बघितलं तर 11 सेशन्स त्यांचे झाले आहेत कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे. आणि 11 सेशन्स कधी झाले? 11 सेशन्स 2 years 11 months आणि 18 daysमध्ये एवढा वेळ लागलेला आहे. इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 येतो, म्हणजे हे जे सर्व झालं त्याचं शेवटी फलप्राप्त झालं असं आपण म्हणू शकतो. तर इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 इथपर्यंत आपण पोहोचलो. या ॲक्ट अकॉर्डिंग ब्रिटिश रूल इंडियामधला एंड झाला 15 ऑगस्ट 1947. इथे आपल्याला इंडिपेंडन्स भेटलं. ऑफिस ऑफ व्हॉइसरॉय होतं आणि जे सेक्रेटरी आणि व्हॉइसरॉयांचं ऑफिस होतं, म्हणजे तेच ॲज अ सेक्रेटरी होते ब्रिटिशचे, ते अबॉलिश केलं गेलं. आणि 1950ला 26 नोव्हेंबर 1949ला अडॉप्ट झालं. आणि एन्फोर्समेंट जी आहे ती 26 जानेवारी 1950, म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 आपण स्वीकारलं. पण लागू मात्र कॉन्स्टिट्यूशन आपलं 26 जानेवारी 1950 या दिवशी झालं. आणि अशा प्रकारे आपला हा टॉपिक कंप्लीट झाला.